नमस्कार. द्वारकामाई फाउंडेशन कन्स्ट्रक्शन रिअल इस्टेट या ग्रुपमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. बऱ्याच दिवसांपासून आपण रिअल इस्टेट संदर्भातची माहिती इन्फॉर्मेशन आपल्या चॅनलच्या माध्यमातून इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूबच्या माध्यमातून आपण देतो. माझं 1,00,000 व्ह्यूज झालेलं यूट्यूबचं जे चॅनल आहे ते काही कारणास्तव बंद केलं कंपनीने, यूट्यूबनी. तर त्यामुळे आपला हा जो प्रवास आहे हा थांबलेला होता. पण तरीसुद्धा आपण आज परत पहिल्यापासून आपल्या यूट्यूबच्या जर्नीला सुरू करतो आहोत. आणि त्याच्यामध्ये आपण रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन या संदर्भातची माहिती तर आपण सांगतोच, पण कुठल्याही गोष्टीला जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर तिचा इतिहास समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मी आपल्याला जमीन किती महत्त्वाची आहे या संदर्भातच्या भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ याच्या जर्नीवरती तुम्हाला मी घेऊन जाण्यासाठी आलेलो आहे. तर याच्यामध्ये जर तुम्हाला भूतकाळ समजला तर तुम्हाला त्या जमिनीचं भविष्यकाळ समजतो आणि त्याचबरोबर त्या गोष्टीचं भविष्यकाळही समजतो. आणि तुमचं आयुष्य ज्या गोष्टीवरती डिपेंड आहे की प्रत्येक व्यक्तीला आपलं स्वतःचं स्वराज्य, छोटं का असेना, स्वतःचं घर, प्लॉट, शेत किंवा डोक्यावरची छत ही किती महत्त्वाची आहे आणि याचा इतिहास काय आहे याच्या जर्नीवरती मी आपल्याला घेऊन जाणार आहे. तर ज्या लोकांना जमिनीचा इतिहास समजून घ्यायचा आहे त्यांनी नक्की माझ्या जर्नीवरती माझ्यासोबत जुळायचं आहे. आणि त्याचबरोबर पूर्ण माहिती आजच्या युगापर्यंत अगदी 3,000 जमिनीच्या सुरुवातीपासून, जेव्हापासून माणसाला जमिनीचं महत्त्व समजायला लागलं तेव्हापासूनची माहिती मी आपल्याला देणार आहे. आणि तिथून तर आजच्या वेळेपर्यंत म्हणजे 2026पर्यंत काय बदल झाला आहे आणि पुढे भविष्यात काय परिस्थिती अजून बदल होणार आहे हे सांगण्याचा प्रयत्न मी आपल्याला या माध्यमातून करणार आहे. तर चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या या जर्नीला. पण त्याच्या आधी सगळ्यात आधी आपल्याला माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वांपर्यंत जमीन किती महत्त्वाची आहे या संदर्भातची माहिती पोचायला पाहिजे, यासाठी मला सपोर्ट करा. धन्यवाद. आता एक मूठ मातीची गोष्ट किती महत्त्वाची आहे. माणसाचा जन्म जिथे झाला, तो मोठा झाला, त्याचे अन्न त्याने खाल्लं त्या जमिनीतून उगवलेलं, घर बांधलं त्याच जमिनीवरती आणि शेवटी त्याच जमिनीमध्ये तो विसावला जातो. तर हीच आहे जमीन. पाणी, हवा, अग्नी निसर्गाने दिले, पण जमीन ती मर्यादित आहे, ती वाढवता येत नाही. म्हणूनच माणसाच्या इतिहासाची सुरुवात जमिनीच्या शोधाने झाली. हे पुस्तक लिहिलं गेलं पाहिजे या गोष्टीवरती. तर मी त्याचा प्रयत्न चालू आहे माझा की त्याच्यावरती एक पुस्तक लिहिलं गेलं पाहिजे. त्यासाठी मी इतर सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतो आहे आणि तुमच्यापर्यंत पण ती माहिती पोचवतो आहे. आणि अन्न, सत्ता जी काळानुसार स्वाभिमान आणि गुंतवणूक, जी काळानुसार अन्न झाली, सत्ता झाली, स्वाभिमान झाला किंवा आजची गुंतवणूक झाली, तर ती म्हणजे तुमची जमीन. पुरातन काळापासून जेव्हा पृथ्वीला माता म्हटलं जायचं आणि आजही म्हटलं जातं, पण तिची व्याख्या थोडीशी बदललेली आहे. सृष्टीची उत्पत्ती जमीन आणि ऋषींनी 5,000 वर्षांपूर्वी सांगितलं होतं की पृथ्वी ही आई आहे
ऋग्वेदातून भूमी सूक्त हे जगातलं पहिलं पर्यावरण संरक्षण भाषण पृथ्वीच्या बद्दलची माता भूमी पुत्र हो पृथ्व्या अर्थ पृथ्वी माझे आई आहे आणि मी तिचा मुलगा आहे, हे आपल्याला पुरातन काळापासून सांगत आलेले आहे. तेव्हा माणूस भिकारी होता, पण जेव्हा त्याने बियाणं जमिनीत टाकलं आणि 3 महिन्यांचं पीक आलं, तेव्हा त्याला कळालं की ही माती जादू आहे. तिथूनच कृषी संस्कृतीचा जन्म झाला आणि मग हळूहळू वैदिक काळ 3000 BC किंवा 600 BC आपण त्याला म्हणूया, जमीन धर्म एकत्र होता. शेती यज्ञ, शेत नांगरल्याशिवाय यज्ञाला सुरुवात नसायची. नांगराला हळ म्हणायची आणि त्याची पूजा करायची. जमिनीचे 3 प्रकार: उर्वरा सुपीक शेती जमीन, खिल्या कुरणाची जमीन, गुरांसाठी अरण्य जंगल औषध आणि लाकडांसाठी. राजाचा धर्म, राजाला भूपती म्हणजे जमिनीचा स्वामी म्हणायचे, पण त्याचा पहिला धर्म होता शेतकऱ्यांचं रक्षण करणं. जर राजाने शेतकऱ्यावर अन्याय केला तर राज्य बुडतं असं म्हणायचे. ते आपण आजपर्यंत बऱ्याच उदाहरणामधून बघितलेलं असेल. सिंधू संस्कृती आली त्याच्यानंतर 2500 BC. मोहेंजोदाडो हडप्पा संस्कृती ही शहरे नदीकाठच्या गाळाच्या जमिनीवर वसली होती. आपण आपल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये या सगळ्या गोष्टींची माहिती वाचलेलीच आहे. मग मी ही आपल्याला परत का सांगतोय, तर काय की आपल्याला श्राप आहे ना. आपल्याला आपले जे सगळं अगदी शक्तीचं दैवत आहे, बुद्धीचं दैवत आपण त्याला म्हणू, श्री हनुमानजी यांना त्यांची शक्ती आठवण करून द्यावी लागते. कारण आपली जी उत्पत्ती आहे ती हनुमानाचे जे वंशज आहेत, पुढचे वानर आहे, आपण त्यांच्यामधून आपण पुढे आलेलो आहोत. त्यामुळे आपल्याला आपल्या शक्तीची, आपल्या जमिनीची, आपल्या जागेची आठवण सारखी करून द्यावी लागते. आता कारण दरवर्षी पूर येऊन नवीन गाळ पडायचा आणि जमीन आपोआप सुपीक व्हायची, त्यामुळे खताची गरज नव्हती. इथे जगातलं पहिलं नियोजित शेती आणि धान्य कोठार सापडलं. म्हणजे तेव्हाही जमीन अन्न सुरक्षा हे सूत्र होतं. महाभारत आणि रामायण काळाबद्दल बोलायचं म्हटलं तर रामायणामध्ये राम 14 वर्षे वनात होते. पण वन म्हणजे राजाची जमीन नाही, तिथे ऋषी शेती करायची. जमिनीवरून राज्याचा विस्तार ठरायचा. महाभारत पूर्ण युद्ध कशासाठी? 5 गावांसाठी. कृष्ण म्हणाले फक्त 5 गावं द्या, पण दुर्योधन म्हणाला सुईच्या टोका एवढी ही पण जमीन देणार नाही. यावरून कळतं की पुरातन काळातही जमीन अस्तित्वाचा प्रश्न किती महत्त्वाचा आहे. त्यावेळेसही त्यांना समजत होतं की यांना जर 5 गावं दिली तर यांचं अस्तित्व निर्माण होऊन जाईल किंवा त्याला नाव मिळेल आणि यांची कुठेतरी एक रोपण होईल. त्यासाठी जमीन गरजेची होती. तर पूर्ण महाभारताचं युद्ध घडलं त्या 5 गावांच्यासाठी. आता पुरातन काळातील 3 महत्त्वाचे विचार याचा काय? भूमी ही अनंत नाही, जमीन मर्यादित आहे. जपा, जो जमीन नांगरतो, कष्ट करायला मान तो मालक. गावाची सामायिकता, पाणी आणि गायरान हे गावाचं मूलभूत गोष्ट आहे. आता पुरातन काळामध्ये ऋषींनी जमिनीला देवी का म्हटले असेल? कारण त्यांना माहीत होतं की जमीन संपली की संस्कृती संपते. बॅबोलिन, इजिप्त, सिंधू या सगळ्या संस्कृती नद्यांच्या सुपीक जमिनीवरच फुलल्या आणि जमीन खराब झाली की संपल्या. हे आपण आपल्या इतिहासाच्या याच्यामध्ये वाचलं असेल किंवा ऐकलं असेल.
मौर्य ते गुप्त पहिले जमीन अर्थशास्त्र यात आपण बघू कौटिल्याने जमिनीची मोजणी कशी केली आणि करची संकल्पना कशी आली. म्हणजे जमीन किती महत्त्वाची आहे आणि त्याच्यातून उत्पन्नाचं साधन कसं मिळेल याची सुरुवात झाली. पहिले फक्त पोट भरण्याच्यासाठी त्याच्यामध्ये उत्पन्न घेतलं जायचं, पण त्यामध्ये जी कररचना आली तिची सुरुवात तेव्हापासून झाली. पुढे मौर्य गुप्तकाळ हे 3 ते 4 पेज भरून मी तुम्हाला माहिती सांगू शकतो या संदर्भाची. एवढी त्याच्यामध्ये डिटेल माहिती आहे. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचा काळ आला आणि शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तुमच्या अस्तित्वाचं स्थान म्हणजे तुमचं स्वराज्य आणि जमीन किती महत्त्वाची आहे या संदर्भाची पूर्ण महत्त्व तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये लक्षात येईल. मौर्य ते गुप्त साम्राज्य जमिनीचं पहिलं अर्थशास्त्र काळ 322 BC 550 CE म्हणजे पुरातन काळात जमीन म्हणजे अन्न होती, पण मौर्यांच्या काळात ती सरकारी खजिना बनली. म्हणजे इथूनच जमिनीला कर कायदा लागू झाला. कौटिल्य आणि अर्थशास्त्र जगातील पहिलं जमीन धोरण या काळामध्ये कौटिल्याच्या काळात आलं. म्हणजे चंद्रगुप्त मौर्य यांचा काळ म्हणजे खरे आपण ज्यांना चाणक्य म्हणतो म्हणजेच कौटिल्य. त्याने अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण प्रकरणच जमिनीवर लिहिलं. कौटिल्याने जमिनीचे 12 प्रकार सांगितलेले आहेत. त्यामध्ये जमिनीचे 12 प्रकार कुठले कुठले तर सीता जमीन थेट राजाची शेती उत्पन्न थेट खजिन्यात. कृष्ट जमीन शेतकऱ्याकडून कर घेऊन लागवडीखालील जमीन. अकृष्ट जमीन पडीक जमीन यावर नवीन शेतकऱ्यांना वसवायचे म्हणजे राहण्यासाठी पडीक जमीन, ज्याला आपण येणे किंवा वर्ग 1 वर्ग 2 असं ज्याला आपण म्हणतो तो विषय. अकृष्ट पडीक जमीन यावर नवीन शेतकऱ्यांना वसवायचे. गोचर गुरांसाठी कुंपण किंवा कुरण चाऱ्यासाठी गुरांना लागणाऱ्या चाऱ्यांसाठी. विविध जंगल हत्ती आणि लाकडांसाठी राखीव जागा. अशा वेगवेगळ्या प्रकारची जमीनचे प्रकार. राजाने पडीक जमीन सुपीक करायची आणि गरजू शेतकऱ्याला द्यायची. कर कमी घ्यायचा पण नियमित घ्यायचा. म्हणजे आजचा जो शेती विकास अधिकारी ही संकल्पना 2300 वर्षांपूर्वीची होती. खूप जुनी संस्कृती आहे. कर पद्धत मौर्य काळात उत्पादनाच्या 6 भाग जमिनीच्या माध्यमातून यायला लागले. त्याच्यामध्ये दुष्काळात कर कमी, रयत जगली तर राज्य जगेल, बियाण्यांसाठी कर्ज, राजाकडून व्याजाशिवाय बी बियाणे मिळायचे, सिंचनाची सोय, तलाव कालवे बांधणे हे राजाचे काम. म्हणजे राजाला जो कर मिळायचा त्याच्यातून तो प्रजेसाठी सुविधा पण निर्माण करायचा. हे तेव्हापासूनचा विषय आहे. तेव्हाचे राजे म्हणजे आजचे सरकार. गुप्तकाळ जमीन अनुदानाचा काळ 320 CE 550 CE. गुप्तांना भारताचा सुवर्णकाळ म्हणतात. याच काळात जमीन अनुदान सुरू झाले. ब्रह्मध्येय ब्राह्मणांना करमुक्त जमीन दान, शिक्षण आणि मंदिरासाठी जागा म्हणजे आपल्या धर्मासाठी जागा. अग्रहार संपूर्ण गावच दान. देवगृहार मंदिरांना जमीन म्हणूनच अजूनही खूप मंदिरांकडे जमीन आहे. जसं की आता तुमचं प्रत्येक ठिकाणी कुठेही ओपन स्पेस असेल तिथे मंदिर बांधलं जातं आणि मग ती जमीन त्या ट्रस्टच्या नावे किंवा त्या मंदिरांच्या ट्रस्टींच्या नावे होऊन जाते. जसं की आपलं वक्फ बोर्ड. परिणाम काय झाला? चांगली गोष्ट शिक्षण आणि कला वाढली. वाईट गोष्ट हळूहळू जमीनदार वर्ग तयार झाला. तो पुढे मध्ययुगात जहागीरदार बनला. त्या काळातील 2 मोठे मोजणी सुरू झाली. रज्जू म्हणजे दोरीने जमीन मोजायची. अमीन
हा अधिकारी फक्त मोजणीसाठी असायचा. जमीन विकता येऊ लागली. याआधी जमीन विकायची प्रथा नव्हती. गुप्त काळात तांब्याच्या पट्ट्यांवर जमीन विक्रीचा करार सापडतो. बघा किती म्हणजे याचा इतिहास केव्हापासून कसा सुरू झाला आणि जमीन खरेदी विक्री जी आहे ते पण चंद्रगुप्त मौर्यांच्या वेळेपासून सुरू झाली. आणि मौर्यांनी दाखवून दिलं की जमीन ही फक्त शेतकऱ्यांची नाही, ती राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आणि गुप्तांनी दाखवून दिलं की जमीन दान केली की धर्म आणि सत्ता दोन्ही मिळते. त्यामुळे धर्म आणि सत्ता जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी काय लागतं? जमीन लागते. आणि ज्यांच्याकडे जमीन आहे त्यांच्याचकडे धर्म प्रचार प्रसारासाठी जागा आहे आणि त्यातून त्यांच्याकडे सत्ता आहे. पण याच अनुदानामुळे पुढे 1000 वर्षांनी शेतकरी आणि जमीनदार यांच्यात मोठी दरी निर्माण झाली. पुढील प्रकरण जे आहे मध्ययुग. जमीन म्हणजे सत्ता आणि तलवार. यात आपण बघू की दिल्ली सल्तनत, मुघलांची जप्ती पद्धत आणि शिवाजी महाराजांची क्रांतिकारी रयतवारी ही पद्धत. याच्यामध्ये तुम्हाला मुघलांचा काळ आठवतो. मुघलांच्या काळामध्ये अगदी जबरदस्तीने सगळ्या गोष्टींच्या बाबतीत तुमच्यावरती आक्रमण केली गेली आणि सगळ्यात आधी तुमची जमीन हिसकावली गेली. जमीन हिसकावल्यानंतर मग तुमच्यावरती धर्माचा आग्रह करण्यात आला. कारण तुमची जमीनच गेलेली आहे. तर त्यावेळी तुमची जमीन गेल्यानंतर तुम्हाला ह्या जमिनीवर जर राहायचं असेल तर आम्ही जे सांगू ते करावं लागेल. याच्यावरती मग ते धर्माचा विषय येतो. आणि चला तर मग जमीन किती महत्त्वाची आहे याच्या पुढच्या गोष्टीकडे आपण वळूया. धर्म आणि पुढचा पार्ट येतो मग सत्ता. तर जमीन जी आहे ती तुम्हाला पुरातन काळापासून किती महत्त्वाची आहे या संदर्भाची माहिती मी तुम्हाला आतापर्यंत सांगितली. आणि धर्म आणि सत्ता या विषयापर्यंत आपण आलो. आता हा जो व्हिडिओ आहे तो आपण इथे थांबवूया आणि पुढचा जो पार्ट आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये जमिनीचं पुढचं जे सुवर्णकाळ सुरू झाला जमिनीच्या बाबतीत, कारण त्याची खरेदी विक्री सुरू झालेली होती आणि त्याच्यावरती धर्म आणि सत्तेचं गोल्डन एक प्लेट तयार झालेली होती. त्या संदर्भाची माहिती मी आपल्याला आता पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.